सर्वांना घेऊन तो परत त्यांच्या गावापासून 300-400 किलोमीटर अंतरावरती एक गाव होतं, तिथं गेला. प्रांत वेगळा, भाग वेगळा. तिथं भक्ताकडे एक भगत होता, गुढी ठेवली. भक्ताने सांगितलं, बाबा रे, काहीच नाही, तुमच्या घरात एक पूर्वज आहे, तो 13-14 वर्षाचा मुलगा होता, तो वारला, तो मुंजा झालाय आणि त्या मुंजाची मूर्ती घडवलेली आहे का? मोठ्या माणसाला, हो, आमच्या शेतातच आहे, लिंबाच्या झाडाखाली. मग ती मूर्ती की नाही, काहीच झालं नाही, ती मूर्ती तिरपी झालेली आहे, उजव्या साईडला तिरपी झालेली आहे आणि त्यामुळेच शामरावला असा त्रास झाला. कोणाचाही विश्वास बसला नाही. 300-400 किलोमीटर लांब असलेला गावाला आपण आलो, हा भगत सांगतोय त्याने आपलं गाव पाहिलं नाही, काहीच पाहिलं नाही. सांगतो, हा, हे गोष्ट खरी की मुंजा आहे, आमचं पूर्वज म्हणून त्याचा